नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे मुघलाई चिकन दम बिर्याणी। बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। एकसारखा कांदा आपल्याला कट करून घ्या। हे बघा, अशा साईजचा सर्व असा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। सर्व अशाच प्रकारे आपल्याला सर्व कांदे कट करून घ्यायचे आहेत। सर्व कांदे कट करून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत। सर्व आपण मोकळे करून घेतले। त्याच्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत। कढईवरती आपल्याला मीडियम गॅसवरती स्लो गॅसवरतीच आपल्याला ते फ्राय करायचे। जास्त फास्ट नाही करायचे, ज्याच्यामुळे काय होईल, आपला कांदा जळून जाईल। तर आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपल्याला 15 ते 20 मिनिट लागतील। हळूहळू करत आपल्याला सर्व कांदा जो आहे तो फ्राय आपल्याला करून घ्यायचा आहे। जोपर्यंत कांदा आपला फ्राय होतोय तोपर्यंत आपण बिर्याणी मसाला तयार करून घेऊया। विकतचा पण बिर्याणी मसाला तुम्ही आणू शकता, पण मी हा घरीच बनवलेला आहे। तर आपण 2 चम्मच घेतलेले आहेत जिरं, 2 चम्मच धनिया, 7 ते 8 इलायची, 2 दालचिनी, काळी मिरी 1 टीस्पून, 5-6 लाल मिर्च, 2-3 तेजपत्ते घेतले आणि कट करून टाकूया। सर्व जो खडा मसाला आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती। जास्त पण भाजून नाही, थोडासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला। असं भाजून झाल्यानंतर आपण 2 टीस्पून आपण टाकणार आहे कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथीला टाकल्यानंतर लगेच आपल्याला थोडंसं भाजून गॅस बंद करून घ्यायचा आहे। सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे। आता हा आपल्याला मसाला मिक्सरला आपण लावणार आहे। मिक्सरला लावण्याआधी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। हळद टाकून घेतली। आता मसाला आपण मिक्सरला लावून घेऊया। तोपर्यंत बघा, आपला कांदा असा फ्राय झालेला आहे। सर्व आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहे। सर्व असा मोकळा करून टाकायचा आहे, ज्याच्यामुळे त्याच्यामधलं सर्व ऑइल जे आहे टिश्यू पेपरला लागून जाईल। आता मसाला आपण दुसरीकडे मिक्सरला लावून घेऊया। मसाला जास्त बारीक जरी नसला तरी चालेल, थोडा जाडसर मसाला चालेल। हे बघा, अशा पद्धतीने सर्व मसाला आपल्याला मिक्सरने काढून घ्यायचा आहे। आता आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेट करण्यासाठी आपण 1 टीस्पून नमक टाकले, 1 निंबू, 1 निंबू टाकले, 1 वाटी दही घेतलं। दही फेटून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे। धनिया पावडर घेतले आपण 2 टीस्पून, हळद टाकले, आलं आणि लसूणची पेस्ट बनवलेली आहे घरीच, ती आपल्याला 4 चम्मच टाकून घ्यायची आहे। 2-3 हिरव्या मिरच्याचा ठेचा आपण टाकून घेतला आहे। बिर्याणी मसाला तयार केलेला आहे 2 टीस्पून टाकून घेतला आहे। कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा आहे बारीक कट केलेला। सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण चिकनला लागेल असं। अर्धा चम्मच आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता जो फ्राय केलेला कांदा आहे तो आपण टाकून घेणार आहे। थोडासा कांदा आपण बाजूला ठेवूया बिर्याणीला टाकण्यासाठी। आता मॅरिनेट करण्यासाठी आपण 80% कांदा हा टाकून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता जो कांदा आपण फ्राय केलेला होता तेच तेल आपण आपल्याला मॅरिनेटसाठी पण तेच आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल टाकून घेतल्यानंतर सर्व आता मिक्स करून घेऊया। एका पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहे। जे तेल आपण वापरले तेच तेल घेणार आहोत। त्याच्यामध्ये आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकून घेणार।
मीडियम गॅसवरती सर्व आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पहिले आपल्याला फास्ट गॅसवरती 5 मिनिट ठेवायचं आहे. नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकून घेतलं आहे थोडं. आता बाजूला आपण 1 तास भिजू घातलेला आहे तांदूळ आहे. बिर्याणी राईस आहे हा. 1 तास भिजू घातलेला होता. आता पाण्याला उकळी आलेला आहे. त्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकून घेणार आहे आणि जे लिंबाचा साल आहे ते पण आपण टाकून घेणार, ज्याच्यामुळे काय होईल, भाताचा कलर हा पांढरा शुभ्र असा होईल. 2 टीस्पून आपल्याला नमक टाकून घ्यायचं आहे. नमक खूप थोडं जास्तच टाकून घ्यायचं आहे. तेजपत्ता, जिरं, दालचिनी, काळे मिरे, लवंग आणि हे 1 फूल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. 2-4 इलायची. हे सर्व टाकून घेतल्यानंतर जो आपला तांदूळ आहे ते टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. हळूहळू टाकून घ्यायचे, का ज्याच्यामुळे आपले तांदूळ तुटणार नाही. फास्ट गॅसवरतीच आपल्याला 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. थोडं थोडं करत हळूहळू आपल्याला हलवून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे तांदूळ आपले तुटणार नाहीत. 5 मिनिटानंतर आपल्या 90% असे तांदूळ शिजून होतात. बाकीची बिर्याणीमध्ये होतात. हे बघा, आता चिकन आपलं मस्त झालं आहे. मस्त चिकन झालं आहे. तिकडे तांदूळ पण झालेले आहेत. आता आपण 5 मिनिट झालेले आहेत. 5-6 मिनिटामध्ये मस्त आपले तांदूळ होऊन जातात. आता आपण एका परातमध्ये काढून घेणार. सर्व मोकळं मोकळं करून घेणार. जे पण खडे मसाले आपल्याला नको आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. परातमध्ये काढल्यानंतर असं 5-10 मिनिट आपल्याला थोडासा मोकळा ठेवायचा, ज्याच्यामुळे जो तांदूळ आहेत आपले चिपकणार नाहीत. आता इकडे चिकन पण आपलं मस्त झालं आहे. थोडंसं जे पण काही राहिलं शिजायचं 10% ते आपलं बिर्याणीसोबत शिजून जातं. आता आपण कोथिंबीर टाकून घेतला आहे, पुदिना थोडा, आणि जो बिर्याणी मसाला आपण तयार केलेला आहे तो टाकला. आणि जो फ्राय केलेला कांदा आपण ठेवलेला होता तो आपण टाकून घेणार आहे. आता सर्व 4ही बाजूला आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. आपला जो भात झालेला आहे तो एकसारखा 4ही बाजूला झाला गेला पाहिजे असा. अशा पद्धतीने बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा. खायला खूप टेस्टी लागते, यमी लागते आणि सर्वांना अशी आवडेल अशी खूप छान अशी बनते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. आता सर्व आपण असं भात टाकून घेतलेलं आहे. वरती आपण 2-3 टीस्पून आपण तूप टाकून घेणार आहे. आता जे मिश्रण आपण पाणी, दूध आणि केसरचं जे मिश्रण तयार केलेलं होतं कलर येण्यासाठी ते आपण टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण टाकून घ्यायचं आहे आणि फ्राय केलेला जो कांदा आहे आपला तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे वरतून सर्व. थोडासा कोथिंबीर आणि थोडा पुदिना टाकून घेऊया. आणि आपण दम बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी कॉटनचा असा कपडा थोडासा ओला करून 4ही बाजूला आपल्याला लावून घ्यायचा आहे. कापड किंवा तुम्हाला जर पीठ लावायचं असेल तर पीठ, कोणी पीठ पण लावते. असं ठेवून आता एक प्लेट त्याच्यावरती ठेवून आपल्याला जे पण जळ असेल ते ठेवू शकता. आता पाण्याचं पातेलं जळ ठेवलेलं आहे. खाली तव्यावरती आपल्याला ठेवायचं आहे. फास्ट गॅसवरती तव्यावरती 10 मिनिट होऊ द्यायचा आणि मग नंतर स्लोवरती ठेवायचं आपल्याला. हे बघा, लगेच ओपन नाही करायचं. थोडासा 5-10 मिनिट रेस्ट झाल्यानंतर काढून घ्यायचं, ज्याच्यामुळे जी बिर्याणी आहे त्याचा आकार बरोबर घेईल. हे बघा कशी छान अशी मस्त बिर्याणी तयार आहे आपली. कसा एक शी तसा मस्त वेगळा होते.
अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप छान अशी चवीला बनते. बघा कसं मस्त छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने नक्की बनवा आणि अशा पद्धतीने सर्व करा. हे सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरा, खूप छान अशी होईल. आणि वरतून थोडंसं गार्निश करण्यासाठी आपण कोथिंबीर आणि पुदिना ठेवून घेऊया. हे बघा कशी मस्त छान झाली. बघा चिकन कसं मस्त आपलं शिजलेलं आहे. बिर्याणी राईस वापरलेला आहे, तुम्ही पण बिर्याणी राईस वापरा.